मुंबईच्या पायधुनी परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरले। कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने अन्न सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झालेत। नमस्कार, मी प्रीती खंडागळे, आपण पाहताय आवाज इंडिया मराठी। तर बघूयात आमचा स्पेशल रिपोर्ट। मुंबई हादरली वॉटरमेलनमुळे, विषबाधेचा संशय, 4 जणांचा दुर्दैवी अंत। मुंबईच्या पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायक घटना समोर आली आहे। कलिंगड खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील 4 जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरले। या प्रकरणात अन्नातून विषबाधा झाली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला तरी नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। मुंबईतील पायधुनी परिसरातील घाटी मोहल्ल्यातील मोगल उमररेड्डी इमारतीत डोकाडिया कुटुंब राहत होतं। रात्रीच्या सुमारास या कुटुंबाने कलिंगड खाल्लं आणि काही तासातच त्यांची प्रकृती अचानक खालवली। सकाळच्या सुमारास त्यांना तीव्र उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। शेजाऱ्यांनी तात्काळ डॉक्टरांना बोलवलं। घटनास्थळी पोहोचलेल्या डॉक्टरांनी तातडीने प्राथमिक उपचार करत चौघांनाही रुग्णालयात हलवलं, मात्र उपचारादरम्यान चौघांचाही मृत्यू झाला। जे.जे. मार्ग पुलिस थाने में एक अननेचुरल डेथ की रिपोर्ट दर्ज की गई है, जिसमें एक ही मुस्लिम फैमिली के 4 सदस्य जो थे, हस्बैंड वाइफ और उनकी 2 बेटियां, इनकी मौत हुई है। इसमें 25 अप्रैल को उन्होंने घर पे और भी कुछ रिश्तेदार घर पे बुलाए थे, उनके साथ बैठ के खाना खाया था। उसके बाद एक करीबन रात के 10 साढ़े 10 बजे खाना खाने के बाद बाकी सब रिश्तेदार चले गए थे और रात में 1-1:30 के करीब उन्होंने तरबूज खाया था। उसके बाद सुबह से 5-6 के करीब उनको वॉमिटिंग और लूज मोशंस की कंप्लेन होने लगी थी। उसके बाद उन्हें नजदीकी हॉस्पिटल में ले जाया गया था और कल इन 4 की जो है वो मौत हो चुकी है। इन पे पोस्टमार्टम किया गया है और जो फूड के सैंपल्स है और जो बॉडी में सैंपल्स थे वो भी सैंपल्स पोस्टमार्टम में लिए गए हैं और इसकी आगे की जांच जो है जारी। या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून नळ बाजार फ्रूट मार्केटमध्ये कलिंगड विक्रीवर परिणाम झालाय। अनेक नागरिकांनी भीतीपोटी कलिंगड खरेदी करणं थांबवलं आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय। परिसरातील फळ विक्रेत्यांची चौकशी करण्यात आली असून अद्याप कोणतीही संशयास्पद बाब समोर आली नाही। पोलिसांनी मृतांचे विसेरा नमुने रासायनिक तपासणीसाठी पाठवले। शवविच्छेदन आणि हिस्टोपॅथॉलॉजी अहवाल आल्यानंतरच मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे। तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला SMS द्वारा नक्की कळवा। तर वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पुन्हा भेटूयात अशाच नव्या विषयावर। तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।